नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। साखळी तालुक्यातील पिंपळनेर येथे पांझा नदीवरील पश्चिमेकडील पुलावर तसेच सामोडा चौफुली पुलापर्यंत भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले होते। यामुळे या ठिकाणी पायी चालणे कठीण झाले होते, तर वाहनांची ये जा तर दूरच, त्यामुळे मात्र अपघातांची शक्यता जास्त वाढली होती। याच पुलावर परवा एक जीवघेणा अपघात झाला। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही। मात्र या संदर्भात एसएन न्यूज चॅनलने सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर मात्र प्रशासनाने तातडीने ह्या पुलावरील भाजी विक्रेत्यांची अतिक्रमण काढल्याने ह्या पुलाने आता मोकळा श्वास घेतलेला आहे। येथील पुलावर होणाऱ्या वारंवार अपघातांची शक्यता आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन या भागातील नागरिकांनी या पुलावरील अतिक्रमणांचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा अशी मागणी केली होती। या संदर्भात एसएन न्यूज चॅनलने वेळोवेळी सविस्तर वृत्त दिल्यामुळे प्रशासनाने आज हा पूल मोकळा केलेला आहे। यामुळे ह्या परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे। यासोबतच ह्या परिसरामध्ये भाजी विक्रेते तसेच ह्या परिसरात असलेल्या दुकानांमुळे निघणारा कचरा पांझा नदी पात्रात फेकला जात असल्यामुळे नदीची पातळी दूषित होत आहे। या संदर्भातही पिंपळनेर नगर परिषदेने तातडीने उपाययोजना केल्यास पांझा नदी ही मोकळा श्वास घेऊ शकेल। येथील नागरिकांनी नगर परिषदेने केलेल्या कारवाईमुळे नगर परिषदेचे अभिनंदन केले आहे। या निमित्ताने नागरिकांसाठी हा पूल मोकळा श्वास घेत असल्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण आहे। एसएन न्यूज चॅनलने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केल्यामुळे प्रशासनाने दखल घेत या पुलाला मोकळीक करून दिल्यामुळे परिसरामध्ये समाधान व्यक्त होत आहे। एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद।